कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी कायजनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज समर्थ, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। कालच्या चिंतनामधून आपण श्लोक नंबर 30 वरती विचार चालू होता आणि ओवी क्रमांक 186 याच्यावरती विचार चालू होता। 186च्या ओवीचं थोडंसं चिंतन आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे। मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः, असे एक 2-3 सूचना माऊलीने ते केलेल्या आहे। तू आत्मनिष्ठ चित्ताने सर्व कर्म करून ती मला अर्पण कर आणि फळाची आशा किंवा ममत्व बुद्धी सोडून बिनदिक्कतपणाने युद्ध कर। म्हणजे काही त्याचा विचार करू नकोस, तुला पाप पुण्याचा स्पर्श होणार नाही। किंवा जर तू निर्मम होऊन किंवा आणखीन एक शब्द वापरलेला आहे आत्मनिष्ठ होऊन फळाची इच्छा सोडून जर तू विगतज्वर होऊन म्हणजे शोकरहित संतापरहित होऊन जर युद्ध करत असेल तर तुला युद्धापासून होणारे जी कर्म आहेत त्या कर्माचा किंवा हिंसेचा लेप लागणार नाही, असं वर्णन माऊली करतात। आता माऊलीने त्याच्यावरती एक सुंदर ओवी टाकली आहे, ती आपण काल बघायला आलो होतो, लिहून घ्यायची होती आपली ओवी ती। तरी उचिते कर्म आघवी तुवा आचरुनी मज अर्पावी, परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी। म्हणून तू शास्त्राने सांगितलेल्या जी सगळी कर्म जे आहेत तू यथाविधी यथासांग पूर्ण कर, त्याचं आचरण कर, त्याचं फळ मला अर्पण कर। त्या फळाची इच्छा धरू नकोस, अर्पण कर। अरे अर्पण केल्या म्हणजे सुद्धा फळाचा भोग घेता येतो, हा एक मुद्दा त्यामध्ये आहे। बरेच वेळा अशी भीती वाटते देवाला अर्पण केल्या मग मी काय भोगू। आता देव अर्पण करायला नैवेद्य आपण अर्पण करतोय आणि ते खातोय कोण, आपणच खात असतोय। तसं अर्पण करणं आहे ते, जसा नैवेद्य अर्पण करतो आणि आपणच त्याचा भोग घेत असतो। पण अर्पण करून हा मुद्दा त्यामधला आहे। तर मला अर्पण करून ते पूर्ण करीत असताना तू आपल्या अंतःकरणातील स्ववृत्तीच्या स्वरूपात सर्व वृत्ती स्वस्वरूपात स्थिर कर। पण देताना मात्र तू काय कर, तुझे जे आत्मानुसंधान आहे किंवा ईश्वराची आठवण जी आहे ती आठवण विसरायची नाही। परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी, पण आपली चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असली पाहिजे, जे जे तू कर्म करतोस ते त्यावेळी। काल आपण बघितलं होतं सगळी एखादी कर्म करायला सोपी असतात, कर्म सोडणं पण सोपं असतं। पण ज्यावेळी अर्पण करायची वेळ येते त्यावेळी अर्पण करताना आपल्याला अवघड वाटतं, कारण काही कर्म जे आहेत अर्पण करूनही त्याच्या काही कामना शिल्लक राहत असतात। मागच्या वेळा आपण बघितलं एखाद्याला जरी आपण गिफ्ट दिलेली असली तर त्या गिफ्टकडे बघून ती माझी गिफ्ट आहे अशी भावना जर राहिली तर ते अर्पण केलं होत नाही, असा मुद्दा त्यामध्ये आहे। प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातलं सुद्धा एक वर्णन करतात। जेव्हा सगळे युद्ध संपलं, रावण वध झाला, त्यानंतर प्रभू रामचंद्र लंकेमध्ये फेरफटक्या मारायला लागलेल्या आहेत। आपल्याला राज्य घेतलं नाही, बिभीषणाला राज्य सगळं देऊन टाकलं आणि बिभीषणाला राज्य दिल्यानंतर जेव्हा जेव्हा हे सगळं बघत 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 निघालेले आहेत, राजवाड्यातून फिरायला लागलेले आहेत, सगळं जड जवाहीर आणि सोनं नाणं त्या लंकेचं केवढं मोठं वैभव होतं। आणि हे सगळं पाहत असताना ही जाता जाता त्या देवघराजवळ जाताना ते देवघर जे होतं त्या देवघरातल्या सगळ्या ज्या मूर्त्याने हे होतं त्या अगदी रत्नजडीत होतं। आणि थोडंसं तिकडं थांबले की प्रभू रामचंद्राने विचार केला आणि बघायला लागले त्यांच्याकडे, थोडासा मोह झाला, किती सुंदर आहे देवघर, किती सुंदर आहे, एवढं चांगलं देवघर, एवढं ऐश्वर रावणाचं आहे
पण ज्यावेळी त्यांनी बघितलं त्यांच्या मनातली भावना जांबुवंतांनी जाणली. ते म्हटले, प्रभू मी फार जुना माणूस आहे, एकदम जुना आहे, तुमच्याही पूर्वीचा आहे. म्हणजे त्यांचं वय खूप होतं आणि फार जुना आहे. जेव्हा पर्वताला पंख होते तेही मी बघितलेलं आहे. समुद्रामध्ये चांदीचं पाणी व्हायचं हेही मी बघितलेलं आहे. आणि हे सगळं पाहिलेला माणूस आहे. तुम्ही पाहिलं आहे तर नाही पाहिलं. इतक्या अवघड गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत मी. आणि त्यातलं अति एक आश्चर्य मला पाहिलं की जी सगळं राज्य, सगळी भूमी, सगळं ऐश्वर बिभीषणाला भगवंतानी दान केलं, त्या भगवंताला सुद्धा थोडा वेळ दिलेल्या गोष्टीबद्दल पाहावंसं वाटलं, आपण काय काय दिलंय ते. म्हणून एक पाय पाठीमागं बघून प्रभू रामचंद्रानं त्या देवघराचं दर्शन घेतलं. म्हणजे मोह पडला. जांबुवंतांनी सावध केलं. म्हणून म्हणजे जांबुवंतांना म्हणले, फार हुशार आहेस तू, खरंच माझ्या मनातलं जाणलंस तू. थोडा वेळ मी पाठीमागं पाहिलो, पण तुम्ही सगळं दिलंय ना बिभीषणला. मग दिलं असेल तर दिल्याबद्दलचा मोह राहता कामा नये. हा मुद्दा त्यातला मूळ आहे. त्यामुळे जेव्हा आपण अर्पण करतो, देतो, त्यावेळी दिलेल्याची भावना आपण विसरून जाणं हे त्यातला मुद्दा आहे. नुसतं देऊन चालत नाही, तर दिलेलं विसरून जायला लागतं. विसरलं ना मग अर्पण झालं, तोपर्यंत ते अर्पण होत नाही. मग किती अवघड अर्पण करणं अवघड आहे बघा. सगळ्या गोष्टी अर्पण देता येतात, सोडता येतात, कर्म करायचं बंद करता येतं, सगळ्या गोष्टी आहेत कर्मयोगामध्ये, ते आहे, सगळं करता येतं. पण जेव्हा आपण अर्पण करतो त्यावेळी ती अर्पण केलेली गोष्ट जी आहे ती मात्र विसरून जाता येत नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात, उचित कर्मे आगवी तुवा आचरुणी मज अर्पावी. इथं वर्णन केलेलं आहे, त्याचं तू व्यवस्थित आचरण कर आणि मला ती कर्म अर्पण करून टाक. जे जे म्हणून तुझ्याकडं आहे ते तुझं नाही असं समज. मग कुणाचं आहे? त्याचा खरा मालक भगवंत आहे. म्हणून भगवंताला अर्पण कर आणि भगवंताला अर्पण केल्यानंतर मग त्याचा भोग घे. कारण ती तुझी नव्हतीच काही गोष्टी. काय आपण इथं आणून काय अगोदर मिळवलेलं नव्हतं, माझं नव्हतं आणि नाही, आत्ताही नाही आणि पुढेही नसणार आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मी माझ्या जन्मापूर्वी या वस्तूंचा मालक नव्हतो, आता आहे असं वाटतं मला, पण खऱ्या अर्थानं मी कायच इथं बनवलेलं नाही. त्यामुळे मी त्याचा मालक असू शकत नाही. परंपरागत चालत लागलेल्या गोष्टी मी सांभाळायला लागलोय, या पलीकडे मी काय करत नाही. माझी स्वतःची वेगळी नवीन इनोव्हेशन अशी निर्मिती काही नाही आहे. ते मूळचंच आहे ते, आणि ते मूळचं आहे, फक्त त्यामध्ये थोडासा बदल करून मी तो वापरतो. म्हणून ही सगळ्या संसाराचे पदार्थ वस्तू ज्या आहेत या सगळ्या माझ्या नाहीत असा भाव तू ठेव. माझ्या नव्हत्या माझ्या जन्मापूर्वी आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या असणार नाहीत असा जर विचार केलास तर तुझी अर्पण वृत्ती जी आहे ती अर्पण वृत्ती तरी पूर्ण होईलच. पण त्याबरोबरच तुझी चित्तवृत्ती भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहायला मदत होईल. त्यामुळं म्हणून उचित कर्मे आगवी तुवा आचरुणी मज अर्पावी. पण एक सूचना, चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. पण तुझं आत्मस्वरूपाचं भान तू सोडू नकोस. मात्र अवधान एकले दिजे अशी 9व्या अध्यायाच्या ओवीची सुरुवात आहे अध्यायाची. अवधान एकले दिजे या शब्दाचाच अर्थ आहे स्वरूपाचं अवधान जर सुटलं तर मग प्रापंचिक अवधानामुळं व्यवधान निर्माण होतात. आपण व्यस्त राहतो, व्यस्त राहून आपण ग्रस्त होतो त्यामध्ये, म्हणजे स्वतःला गुंतवून घेतो आणि त्यामुळं मायेच्या तडाख्यात सापडतो. जोपर्यंत आपण आत्म्याच्या अनुसंधानामध्ये आहोत, आत्मा शब्दाचा अर्थ रामाच्या, विठ्ठलाच्या, कृष्णाच्या अनुसंधानामध्ये आपण असतो, तोपर्यंत आपण योग्य ट्रॅकवरती असतो आणि आपल्याकडून चुका होत नाहीत. आपण सावधपणानं वर्तन करत असतो. पण ज्यावेळी तिथलं अनुसंधान सुटतं त्या रेंजमधून आपण बाहेर पडतो की मग आपला फोन म्हणजे जो जीव रूप आहे ना तो काम व्यवस्थित करणार नाही. कारण तिथल्या टॉवरची रेंज सुटलेली असते ना. हा आत्मस्वरूपाचा टॉवर फार मोठा असतो, तिथल्याच परिसरात फिरत राहावं, ते प्रांत सोडून बाहेर जाऊ नये, भटकणं थांबलं पाहिजे. म्हणून म्हणतात काय, बहुहिंडता सुख होणार नाही असं समर्थ सांगतात. बहुहिंडता म्हणजे मी नाही हो हिंडत. अहो हिंडत नाही तर बसूनच हिंडतोस. मुख्य काय गोष्ट आहे, तू बसलास घरात, तुला बसल्यासारखं वाटतं पण हिंडून मात्र सगळीकडनं येतोस. हे आणि खरं आहे. आपण घरात जरी बसलेलो असलो तर हिंडतो, शिवगडवर आले असलो तर 2-3 वेळा घरातून जाऊन येतो, आपल्या वस्तू तपासून खरंच आहेत काय तशा. शेजाऱ्यांना सूचना देतो, सुनेवर एवढा काय फारसा भरोसा नाही, जरा लक्ष असू दे, घराकडे लक्ष असू दे. म्हणजे काय, अहो तुमची सून आहे ना म्हणूनच सांगावं लक्ष असू दे.
सून नसती ना तर लक्ष द्यायची काय गरज नव्हती. किती गंमतशीर गोष्टी असतात आमच्या. म्हणजे माझं जे अवधान आहे ते अवधान प्रपंचामध्ये गुंतलेलं असतं आणि जोपर्यंत प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे तोपर्यंत आत्म्याच्या ह्या टॉवरच्या आसपास आपण राहत नाही. त्यामुळे रेंजमध्ये राहत नाही आणि रेंजमध्ये नसल्यामुळं त्याच्यापासून मिळणारे जे फायदे आहेत ते मिळतच नाहीत ना. त्याच्या बाजूला आपण त्या बाहेरच्या कक्षेतून आपण फिरत असतो आणि कक्षा ओलांडून आपण जेव्हा बाहेर पडतो ज्यावेळी ती प्रपंचाची कक्षा सुरू होते, प्रपंचाचा प्रांत सुरू होतो आणि तिथं नुसते विकार, दुःख, रडगाणी, या पलीकडे त्या प्रांतात काहीच नाही. म्हणून आपण काय करावं, त्या प्रांतातून इकडच्या प्रांतात येण्यासाठी परिचित्त वृत्ती विन्यासावी आत्मरूपी. तू तुझं चित्त आत्मानुसंधान जे आहे ते आत्मानुसंधान घालवू नकोस. तिथंच तुझं चित्त असलं पाहिजे. म्हणून संसाराच्या क्रिया ज्या आहेत त्या संसाराला अर्पण कराव्यात, कारण त्याच्याकडूनच घेतलेल्या आहेत. संसाराला नाही जमल्या भगवंताला अर्पण कराव्यात. आता दोन्ही नाही जमलं पण एक तरी समजा ह्या माझ्या नाहीत असं तरी समजूया. ह्या तिन्हीपैकी काहीतरी जमते काय बघा असं शास्त्र सांगते. एक तर त्या संसाराच्या आहेत, संसाराकडून घेतल्या होत्या ज्याचं त्याला देऊन टाकायचं. म्हणजे देह पंचतत्वाचे देणे, शेकी ज्याची त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात. हे मी पंचतत्वाकडून उसना घेतलेला आहे. उसना घेतलाय तर जाताना देऊन जायला पाहिजे ना. मग जाताना देताना रडायचं कशाबद्दल, किंवा तो द्यायला लागलेला असतोय आपण रोज रोज देतोय बरं का. पंचतत्वातली जी गोष्टी बऱ्याचशा हळूहळू विलीन होत असतात. हळूहळू आपण मरत असतो, रोज मरतो आपण, रोज मरतो. याचा अर्थ यातली तत्व हळूहळू कमी होत झालेली असतात आणि ही द्यावीच लागतात, कारण ती माझ्याकडली नाहीत, मी आणली नव्हती येताना, त्यामुळं मला त्यांची त्याला देणं आहे. तसं संसाराच्या सगळ्या क्रिया, संसाराचे सगळे पदार्थ संसाराला देऊन टाकावं, नाहीतर भगवंताला अर्पण कराव्यात. नाहीतर काय करावं, किमान असं चिंतन करावं की त्या सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी, धनसंपत्ती, माणसं सगळं माझं नाही, ह्यातलं काहीही माझं नाही. मग माझं काही नाही म्हटलं की त्याच्यावरली आसक्ती कमी होईल. देवाचे आहे म्हटलं तर ईश्वराला अर्पण होईल आणि संसाराचे आहेत म्हटलं तर संसाराला आपण उपयोगी पडू. जर आपण संसाराच्या वस्तू म्हटलं तर त्या काय होतील, तर तो कर्मयोग ठरेल. जर आपण देवाला अर्पण केला, त्या देवाच्या वस्तू म्हणून सांगितल्या तर भक्तियोग ठरेल. पण माझं अजिबातच नाही असं जर म्हटलं तर आपण ज्ञानयोगामध्ये जातो. माझं काहीच नाही हो, मग माझं काय नाही तर जाणाऱ्या गोष्टीबद्दलचा त्रास होतच नाही अजिबात. वेदांत तो सांगतो हा शेवटचा टप्पा आहे. कुठला टप्पा जमतो तो करून टाकावा. कर्मयोग जमतो तर माझं नाही, हे संसाराचं आहे. मी लोकांच्या उपयोगाला पडलं पाहिजे, हे इथंच मला मिळालंय, लोकांसाठीच मला दिलं पाहिजे. मला जगासाठी काहीतरी कार्य सेवा म्हणून करावं लागेल, नाही जमत. बस मग हे सगळं देवाच्या मालकीचं आहे असं समज आणि देवाला अर्पण करून त्याचा भोग घेत जा. तुझं स्वतःचं समजू नकोस. 2 आणि तिसरी गोष्ट म्हटलेलं आहे, माझं इथं काहीच नाही, इथं तुझं काहीच नाही. बुलला आहे सकाळी चुकोनी आलाशी जाई जे ती जात येतो. आत्माराम काय बोलतोय बघा, येथे तुझे काहीच नाही, बुलला आहेस काही, चुकोने आलाशी जाई जेती जात येते, तू समर्थाचे लेकरू. अभिमाने घेतला संसारू, अभिमान सांडता पैल पारू पावसील बापा. तू तुझ्या कर्तृत्वाचा अभिमान घेतलास, प्रकृतीचं देणं सगळं तुझ्या अंगावरती ऋण आहे, ते न देता तू स्वतःचं माझं आहे असं समजतोस. तर इथं तुझं काहीच नाहीस, मग काय झाला, भुलला आहेस. मग काय चुकोने आलास, म्हणजे काकतालीय न्यायाप्रमाणे पाप पुण्य समान झाली म्हणून तू आला. तिथं चुकोने आलास. जाई कुठं, तुझं मूळ नातं आत्मस्वरूप असे आहे, भगवंत असे आहे. तू भगवंताचा अंश आहेस, प्रपंचाचा अंश नाहीस. मग प्रपंचात आलास ना, तो चुकून आलास. हा कटकट आहे ओकटे, मृत्यूलोकीचे उपराटे. अर्जुना जरी अवसटे जन्मला असे तू, तरी जडजोडनी वहिला निघ. ये भक्तीची या वाटे लाग, जी या पावेशी अव्यंग निजराम माझे. कशाला बसलास तिथं, अवचटे प्राप्त झाले तुला. हे कटकट आहे, हा कटकट आहे ओकटे. 2 शब्द वापरलेत माऊलींनी 9व्या अध्यायामध्ये. हे कटकट आणि ओकटे. उपराठे 3रा शब्द, मृत्यूलोकीचे उपराटे. ह्या 3 गोष्टी असल्यामुळं अर्जुना जरी अवचटे जन्माला असे तू चुकून इथं जन्माला आलास. मग आता काय करू देवा, जडजोडून वैलानी. पुढची ओवी पुढे म्हणतात, चढ दिशी बाहेर पड, भक्तीची या वाटेला. भक्तीच करत जा, भगवंताला आपला त्राता दाता माता पिता मान, दुसरं तुझा त्राता कोण नाही असं मान, म्हणजे भक्ती होईल. आणि ज्या पावेशी अव्यंग
निजधाम माये म्हणजे तू अव्यंग असलेल्या त्या आत्मतत्वाशी एकरूप होशील, म्हणजे तू त्याच्याशी जाऊन मिळशील. वेदांत त्याला म्हणतो तू जीवनमुक्त होशील. आणि काय म्हणतो, तू ज्ञानयोगामध्ये प्रविष्ट होशील. मग काय कर, झडझडोनी वैलानिक हा कर्मयोग आहे, भक्तीची या वाटेला लाग हा भक्तियोग आहे. जिया पावेशी अव्यंग त्याचं फळ म्हणजे ज्ञानयोग तुला प्राप्त होईल. किती सुंदर वर्णन ज्ञानेश्वरी करते आपल्या समोर. पण एक समजायला पाहिजे, कटकटे ओकटे उपराटे. कसं वर्णन मृत्यूलोकाचं केलंय. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. हे इंगळांचं अंतरुण आहे रे बाबा, आणि त्याच्यावर तू शांतपणे झोपतो म्हणशील तर झोपण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. तुझे प्रयत्नच तुला त्रासदायक ठरायला लागतील. तू म्हणशील हा संसार बाद आहे, अजिबात बाद नाही. त्याचं स्वरूपच इंगळाचं आहे, तो बाद नाही. आता तुझ्यासाठीच बाद झाला नाही, जगासाठी तो तसा आहे. तो जगाला सगळ्यांना एकसारखं इम्पार्शल आहे. तो कुणालाही कुणाकडे पक्षपातीपणा करत नाही, व्यवस्थित सगळ्यांना समतोल वृत्तीनं वागवतो. तुलाच कसा दुःख देईल तो, नाही दुःख देईल, सगळ्यांना तसा देतो. दुःख हे तुझ्या मनाच्या आणि अंतरंगाच्या कल्पना आहेत. त्या अंतरंगाच्या कल्पना मुळातून काढून टाक. या अज्ञानाचा छेद दे. कशानं? ज्ञानाची खडग वापर. 15वा अध्याय सांगतो. ज्ञानाच्या खडगेनं त्याचं काय कर, छित्वा शब्द, त्याचा शब्द छत्वा म्हणलेला आहे, त्याचा नाश करून टाक, त्याचा छेद करून टाक. पण हे जमलं, जमायसाठीच माऊली म्हणतात हे आपलं नाही असं समजलं पाहिजे. आणि म्हणून मी भगवंताचा आहे, कारण संसाराच्या सगळ्या संसाराचा मालक भगवंत आहे. आणि त्यामुळं सगळ्या अपेक्षा त्यामुळे निघून जातात. माझं काय नाही, त्यामुळे मला काही कमवायचं नाही. जे कमवायचं आहे ते माझ्याजवळ आहे. जे कमवायला मला वाटतं ते मला कधीच कमवता येणार नाही. कशी गंमत आहे बघा चिंतनाची. जे मला कमवावंसं वाटतं, जर कमवावंसं वाटतं तर ते मला कधीच मिळत नाही. याला अर्थ आहे प्रपंच. मी किती प्रपंचाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न केला तर तो हळूच माझ्याकडून, जशा वाळूचे कण मुठीत धरल्यावर हळूहळू हळू घसरत एका बाजूने जातात, तसे संसारातली सगळी सुखं काय असतील त्या गोष्टी ते हळूहळू हळू निष्ठच जात असतात. त्याला पकडता येतच नाही, कारण ते तो प्राप्तव्य नाही. दुसरी गोष्ट, जे प्राप्तव्य खरं आहे ते तुला प्राप्तच झालेलं आहे, ते तुझ्याजवळच आहे. ती भगवंताची देणगी आहे, ती जन्मता तुला मिळालेली वरदान आहे. त्या वरदानाचा वापर का करत नाहीस? कशाचा? जे ते स्वरूप आहे ते तूच आहेस. जे सुख तुला म्हणतोस ते तुझ्याजवळ आहे, मग बाहेर का फिरायला लागलास? असा सगळ्या संतांचा सवाल आहे. त्यामुळे ते नेहमी विचारतात मी भगवंताचं असं मानावं, कारण संसाराचा मालक भगवंत आहे. म्हणून बऱ्याच वेळा गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आहे की आपल्या संसाराची गाडी रात्री झोपायच्या वेळी काय म्हणतात बघा, आपल्या संसाराची गाडी त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात पार्क करावं आणि आपण आपल्या हृदय मंदिरामध्ये जाऊन शांत पहुडावं. हे सुंदर वर्णन आहे. संसाराचा खरा मालक भगवंत आहे. आणि म्हणे कुठं गाडी पार्क करावी माझ्या संसाराची? त्याच्या पार्किंगमध्ये. आम्ही चुकीचं पार्किंग करायला लागलोय प्रपंचामध्ये. प्रपंचात मी गाडी पार्क करायला लागलोय. अरे जिथं सगळे चोरच आहेत, टपलेत, तुझी गाडी चोरून न्याला. ही संसाराची गाडी कुठं? त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात पार्क करावी. आणि खऱ्या मालकाचं दार म्हणजे जे आज आपण त्याचं ज्याचं नाम घेतो त्याच्यावर विसंबून श्रद्धेनं राहणं, हेच त्याचं दार आहे. बाकी अन्य काही नाही. शांत बसायचं. माझी काळजी मला सुटली पाहिजे. एक दिवस काळजी नाही सुटली ना तर अजून मी प्रपंचातच वावरतोय समजायचं. भले मी 10-20 ग्रंथांचा अभ्यास केला असेल आणि अनेक वेळा ज्ञानेश्वरीवर मी प्रवचन रोज देत असलो आणि जरी या क्षेत्रातच अजून मी घुटळमळत असलो मनानं, तर समजायचं अजून माझ्यावरती मायेच्या प्रभावाखालीच मी जगतोय. काळजी सुटली नाही ना, अजून मायेच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे उगीच काहीतरी गप्पा मारण्याचा अर्थ नाही. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक आई आली आणि म्हणाली, महाराज माझा आता खूप दिवस झालं विचार करतोय की मला सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ याचा तिडासारखा पडलेला असतो. गोंदवलेकर महाराज याच्यात तिडा कसला आहे? तर म्हणतात मला कळतच नाही मी सगुणाची उपासना करावी की निर्गुणाची उपासना करावी. तर म्हणले मागच्या वेळा तू आली होतीस त्यावेळी म्हणत होतीस मुलगीचं लग्न अजून झालं नाही. झालं मुलगीचं लग्न तुझ्या? तर नाही म्हणले अजून झालं नाही. तिचं लग्न व्हावं अशी काळजी वाटते.
तर होय म्हणले. कुठं जाईल, कसे मिळेल स्थळ तिला, याची काळजी वाटते ना, मग सगुणाचीच उपासना करतो, निर्गुणाकडे जाऊ नकोस. जोपर्यंत मोहाचा आणि मायेचा प्रभाव आपल्यावरती असतो त्यावेळी सगुणच आपल्याला सोडवतं, निर्गुण नाही. कदाचित त्यामध्ये गुंतून आपण राहू आणि भ्रमिष्ट होऊ. फार धोकादायक सूचना शास्त्र आपल्याला देतं. पण नको ते उद्योग करण्यामध्ये आपण ते अमुक त्या ठिकाणी पोचले, त्याद्वारे पोचले, ते जे कृष्णमूर्तीने असं केलं, रमण महर्षीने तसं केलं, त्यांच्या पायरीवर ते होते आणि त्यामुळे तिथे ते पोचलेले आहेत. तू काय कर, तुला गोंदवलेकर महाराज फार सुंदर सल्ला देतात, तो ऐक, ते तुझ्यासाठी योग्य आहे. आणि गोंदवलेकर महाराजांचा सल्ला सुद्धा जिथं रमण महर्षी पोचले तिथंच घेऊन जाणार आहे. फक्त तो लक्षात ठेवत नाही. तुला वाटते मला गडबडीनं जायला पाहिजे. याच ओवेमध्ये आपण अध्यायामध्ये बघितलं, मनुष्य प्राणी काय पक्षासारखा झोंबी देऊ शकत नाही. हळूहळू ढाळे ढाळे, कधीतरी एक वेळे माऊलींची ओवीच आहे, हळूहळू तो प्रवास करतोच ना. टप्प्याटप्प्यानं जावं. सगुणाचं हळूहळू सुटायला लागलं. माळ आपोआप गळून पडली तर मग सोडावी ना, तोपर्यंत हातात धारणच करावी. आपोआप जर पडली ना तर पडू द्यावी. जर टाकलीच मी आता झालो, मला माळेचा काय उपयोग नाही, आपणच समजायचं. स्वयंघोषित मुक्त माणसं म्हणायची. काही माणसं कशी आहेत, स्वयंघोषित मुक्त. कुणी जाहीर केलं की स्वतःच जाहीर करतात, आम्ही मुक्त झालो म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्त झालो ऐशे बोले जाये मुखे, तुका म्हणे दुःखे बांधिला तो. अजून दुःखातच आहे तो. जर स्वतः सांगतोय मी मुक्त झालो, मी सुटलो, काही सुटत नाही. कशातून सुटला काय माहिती नसतं. सुटला कशातून, काय एखादी वस्तुरूपातून सुटला असेल. मी हे टाकलं, ते टाकलं, घर टाकून शिवगडवर आलो, पण मनातलं घर आहेच ना, अजून मनात घर आहेच. जिथं मी कोल्हापुरात राहतो ते माझ्या मनात घर अजून आहेच. दारातले आंबे कुणी काढून नेले असतील का याचा विचार अजूनही आहे ना, तर मग सोडलेलं नाही. फक्त तू शरीराने इकडं आलास असं मी स्वतःला म्हणून घेतलं पाहिजे. पण हे फार विचारपूर्वक करायला पाहिजे. जेव्हा कळेल या सगळ्या वस्तू संसाराच्या आहेत, माझं काय नाही, आणि संसाराला माझं समजणं म्हणजे एक प्रकारचं पतन आहे, आपलं आधपत आहे. कारण हे अविवेकानं असं वाटतं, यासाठी अविचार आहे. त्यामुळे माझं काही नाही. ज्यावेळी माझं म्हणतो, योग वशिष्ठामध्ये एक फार सुंदर श्लोक आहे बघा, दो अक्षरस्तु भवेन मृत्यू त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम. दो अक्षरस्तु भवेन मृत्यू त्रय अक्षरम ब्रह्म शाश्वतम. ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. फार सुंदर चिंतन करायसाठी आहे बघा. 2 अक्षर म्हणजे त्यामध्ये स्वतःचा मृत्यू आहे, आणि 3 अक्षरामध्ये ब्रह्मपदाची प्राप्ती आहे, शाश्वत ब्रह्मपद प्राप्त होतं. पण मम इतीची, मम ही 2 अक्षर आहेत ना, हा भवेन मृत्यू, हाच खरा मृत्यू आहे. न ममेती हा 3 अक्षर आहे ना, यातूनच खरी सुटका. न ममेती म्हटला सुटका झाली, आणि इदं मम म्हटलं ना की बांधला गेला, तो तिथंच बांधला जातो. त्यामुळं म्हणतात ते तुझं बांधणं जाणं कधी सुटेल माहिती आहे काय, चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. माऊली सूचना देतात या ओवीमध्ये. तुझी चित्तवृत्ती समजा आत्मस्वरूपाला चिकटून राहिली ना की सुटलं संसाराचं बघ सगळं. त्यामुळे हेच सोडत बसण्या 2 मुद्दे आहेत. संसाराला सोडावा की देवाला धरावा. 2 गोष्टी आहेत. काय सोपं आहे तुझ्यानं त्यानं करावा. संसार सोडणं फार अवघड आहे आणि देवाला धरणं फार सोपं आहे. देवाला धरला की संसार सुटतो, पण संसार सोडला तर देवाला पकडता येईल याची गॅरंटी नाही मात्र. कारण संसार वस्तुरूपानं सुटेल आणि मनात तसाच घर करून राहील. पण देवाला धरल्यामुळं देवच संसाराला जवळ येऊ देत नाही. संसाराच्या त्याच्या संसारात चिरा पडे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या त्या मुखामध्ये नाम आलं, ज्यानं हे भक्तियोगाचे आचरण सुरू केलं, त्याच्या संसारात चिरा पडे. म्हणजे त्याचा संसारच बाधित होऊन जातो, बाधित होतो. करीत असेल तो संसार लोकव्यवहार म्हणून, त्याच्याकडे लोक पाहत असतील, आहेत 2 मुलं आहेत, काहीतरी करतात, नोकरी करतात, ही व्यापार करतो, काय तरी करत असतो, लोकांच्या दृष्टीनं वाटतो हा संसारिक आहे. पण खऱ्या अर्थानं त्यानं हे मम जे आहे ते सोडून दिलेलं असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे 2 अक्षरं भवेन मृत्यू. 2 अक्षरातच आपला मृत्यू आहे. जेव्हा माझं म्हणतो त्यावेळी आपण मेलेलं असतो. पारमार्थिकदृष्ट्या आपलं मरण कशामध्ये आहे, माझं म्हणण्यामध्ये आहे. आणि माझं नाही म्हणण्यामध्येच शाश्वत ब्रह्मपदाची प्राप्ती आहे. ब्रह्म शाश्वतम, त्याला ब्रह्मपद शाश्वत ब्रह्मपद मिळतं. न ममेती हे शाश्वत आहे, आणि ममेती हाच मृत्यू आहे.
मम मम म्हटलं की मृत्यूमध्ये अडकतो, नाही म्हटलं म्हणून आपलं वाटतात ना, या सगळ्या क्रिया ज्या आपल्या आहेत, माझे सगळे पदार्थ माझ्या आहेत, मी कमवलं आहे असं जोपर्यंत वाटतं ते तोपर्यंत ते अर्पण आपण केलेले नसतात. म्हणून इथं म्हणतात उचित कर्मे आघवी तू आरचूनी मज अर्पावी. तुझं ते व्यवस्थित आचरण कर त्या कर्माचं आणि मला अर्पण करून कर. म्हणून सर्व दिल्यासारखं आपल्याला वाटत असतं, पण सर्व काय आपण दिलेलं नसतं, चालूच असतं काहीतरी. गोंदवलेकर महाराजांच्याकडे फार मोठे भक्त होते, फार जुने भक्त, आणि आयुष्य त्यांच्या समवेत काढलं त्यांनी. त्यांची खूप प्रॉपर्टी होती, शेतीवाडी वगैरे होती. शेवटच्या क्षणाला शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सगळी शेतीवाडी गोंदवलेकर संस्थांच्या नावे करून टाकली. मुलाला सुद्धा काय ठेवलं नाही, उलट मुलाला सुद्धा बरं वाटलं. मुलगा म्हणला मलाही काही नको, देऊन टाका, तुम्ही भक्त आहात महाराजांचे, देऊन टाका, गोंदवलेकर संस्थाला सगळं देतात. पण मृत्यूच्या समयीपर्यंत, मृत्यूचा समय आला त्यावेळी सुद्धा अस्वस्थता थांबली नाही. जाताना हे सोडताना शरीराचं दुःख जाणवत होतं, संसार सोडतो याची खंत वाटत होती. गोंदवलेकर महाराज भेटायला आले, म्हणले महाराज काय द्यायचं राहिलं हो तुमच्या रामाला, मी सगळं लिहून दिलं, सगळं दिलं, सर्व दिलंय मी, पण सर्व दिलं तरी अजून तृप्ती आणि समाधानाची अवस्था भोगत नाही मी. जाताना अजूनही कुणकुण वाटायला लागली या संसार सोडताना, असं का बरं व्हावं. महाराज हसले, गोंदवलेकर महाराज, आणि म्हणले सर्व दिलंस रे तू, पण सर्वस्व दिलं नाहीस. तुझा स्व राखलास आणि सर्व दिलंस, वस्तुरूपानं दिलंस, संघ सोडला नाहीस. तू अजूनही तुझ्या प्रॉपर्टीच्या संघात आहेस, फक्त ती वस्तुरूपानंच गोंदवलेकर संस्थांच्या नावावर तू केलीस, बाकी काय गोंदवले संस्थांच्या नावावर केलीस, बाकी काही तू केलेलं नाहीस. त्यामुळे तुझा स्व तू ठेवलास. उलट हे दिलं नसतंस तर चाललं असतं, आणि स्व दिला असतास तरी रिकामा झाला असतास. हे रिकाम पण होणं जे आहे ते स्वतःचा चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी. म्हणून माऊली म्हणतात मला अर्पण कर म्हणजे काय कर, अशा पद्धतीने जा. त्यामुळे भगवंताला अर्पण केल्याने भगवंत काय करतो, तो काय स्वतःकडे राखत नाही, भगवंत स्वतःला त्याला देऊन टाकतो. हे तू मला दिलंस ना एवढं, तर तुझं मी काय राखणार नाही बाबा, ऋणवे पण देखून की म्हणतात ते, तुझं ऋणवे पण मी ठेवणार नाही बरं का, हे तुझं तुला. मग कुणाला ते म्हणतात, आपल्याकडलं काय नाही, मीच तुला मला स्वतःला देऊन टाकतो. भगवंत त्यालाच देऊन टाकतात, आणि लोक काय करतात, तो भगवंत त्यांचा ऋणी होतो. असं अर्पण करणारे जे लोक आहेत त्यांचा ऋणी होतो. असंच कार्य करावं. कर्मयोगाचा जो गाभा आहे ज्याला आपण म्हणतो, मुख्य मर्म जे आहे ते यामध्ये दडलेलं आहे बरं का. माऊलींची एक ओवी आहे बघा, फार सुंदर आहे. तैसे आपुली या विहिता उपाय असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा भारू पडे. अरे असा कर्म कर की भगवंताला वाटायला पाहिजे, अरे मी याचा ऋणको झालो, कशाने याचा आता ऋण फेडू, इतकी ऋणवे पण त्याच्या अंगावरती ते आपण लादता आलं पाहिजे, असं कर्म कर. असा उपाय दुसरा नाही. म्हणतात आपुली या विहिता, जर आपलं कल्याण करून घ्यायचं असेल, उपाय असे न विसंबिता, दुसरा उपाय नाही. मग ऐसे कीजे की जगन्नाथा आभारू पडे, असं करा की भगवंताला आभार मानावं पाडेल आपलं. आपल्याला म्हणायला पाहिजे थँक्यू, हां तू फार मोठं कार्य केलंस, आता जाताना मी तुझ्याबरोबर असेल. केवढं मोठं आभार, देव मानतात आभार आपलं म्हटल्यावर केवढं कार्य असेल. ही जीवनमुक्त स्थितप्रज्ञ माणसांची कार्य एवढी आहेत. तुकोबा, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ नाथ महाराज यांनी असं ऋणव करून ठेवलं भगवंताला या अर्पण बुद्धीनं. आणि म्हणून माऊली म्हणतात की अशा पद्धतीनं अर्पण करणं फार गरजेचं आहे. 186 नंबरची ओवी आपण बघत होतो बरं काय, कालपासून चिंतनात आपण घेतोय, अजूनही आपण चिंतन याच्यावरती करावं. 187 नंबरची ओवी आहे बघा. आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमान धने चित्ता रेगो दिशी. आता परत आणि सूचना केली बघा, तो अर्पण करतोस ना, कर तसेच हे कर्माचरण माझ्यामुळेच घडत आहे किंवा अमुक अमुक फळाच्या प्राप्तीसाठी मी करत आहे, असा अभिमान तुझ्या अंतःकरणात निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तसं होऊ देऊ नको. कदाचित सहज तिने अभ्यास केला, संतांनी आपल्या मनाचा खूप अभ्यास केलेला आहे. मनोबोधामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की मनाचा, माणसाच्या जीवाचा अभ्यास किती संतांनी करून ठेवलेला आहे. त्यांनी काही हे भोगलेलं नाही बरं का, त्यांच्या अनुभवातली ही गोष्ट नाही आहे. अनुभवत नसताना सुद्धा तुला जगाचं सगळं तत्वज्ञान समजतं. जगातलं मन कवडे पण कसं त्यांच्याकडं आहे, तर त्याचं कारण आहे खरं आपण विचार घेतो की सायकॉलॉजिस्ट खरे संत सायकॉलॉजिस्ट आहेत.
त्यांना मानसशास्त्र खरं कळलेलं होतं. त्यांनी जाणलं लोकांना काय हवं असतं, कशासाठी तडपडतात हे त्यांना माहीत आहे. ते तडपडले नाहीत, पण कशासाठी तडपडतात हे त्यांचं ऑब्झर्वेशन आहे. त्या ऑब्झर्वेशनखाली माऊली काय म्हणतात, हे कर्म मी आता करायला लागलो, हे कर्म त्याचा मी करता का आचरेन या अर्था, म्हणजे हे काम मी आता पूर्ण करणार आहे, त्याचं फळ मी घेणार आहे. ऐसा अभिमान झने चित्ता रिगोदिशी म्हणजे तुझ्या मनामध्ये असा अभिमान निर्माण होण्याची, रिगोदिशी म्हणजे निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरी एक शब्द वापरलेला आहे बघा, झने चित्ता असा शब्द वापरलेला आहे. झने चित्ता शब्दाचा अर्थ आहे तसं होऊ देऊ नकोस तुझ्या चित्तामध्ये. झने चित्ता रिगोदिशी, तुझ्या चित्तामध्ये असं होऊ देऊ नकोस, कारण तसा अभिमान कर्तृत्वाचा येण्याची शक्यता आहे की हे कर्माचरण जे आहे ते माझ्यामुळं घडत आहे, मी याचा करता आहे असं तुझ्या मनामध्ये येईल. 187 नंबरची उभी आहे, ती पण आपण लिहून घ्यायची. काल आपण बोललो होतो त्याच्यावरती, किंवा कोणत्याही कर्माचा कर्तेपणाचा अभिमान तू घेऊ नकोस. त्यासाठीच भगवंत त्याला म्हणतात, श्लोकामध्ये आहे बघा, निराशी हो. निराशीर शब्द वापरलाय ना श्लोकामध्ये, त्याचा अर्थ तोच आहे बघा. मयी सर्वानी कर्मानी संन्यस्याध्यात्मचेतसा निरासी निर्ममो भूत्वा शब्द वापरलेला आहे. आणि शेवटी विगत जोडा 3 शब्द श्लोकामध्ये आलेला आहे. त्या 3 शब्दापतला निराशी शब्द आहे ना, त्याच्यावरती माऊली उभी करतात आहे. आता भगवद्गीता वाचताना आणि ज्ञानेश्वरी वाचताना कुठल्या शब्दाला कुठल्या माऊलींनी शब्द वापरलाय, ओवी वापरले, याचा अभ्यास करत जाता आला पाहिजे. आता हे अगदी वरच्या लेवलचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी सूचना आहे. ज्यांना ज्ञानेश्वरी फक्त समजावून घ्यायची नाही, काही बघायची गरज नाही, गीतेचे श्लोक नाही समजले काहीही प्रॉब्लेम येत नाही, तरी ज्ञानेश्वरीच्या आधारानं गीता समजते. इतका बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्यामुळे गीता नुसती ज्ञानेश्वरी वाचली तरी गीता समजते. पण हा उलटा सुलटा अभ्यास आहे ना, यामुळे ज्यांना खूपच शास्त्र अभ्यास करायचा आहे त्याने जी ओवी जो श्लोक दिलेला आहे त्या श्लोकातल्या कुठल्या शब्दासाठी माऊलींनी कुठली ओवी वापरलेली आहे याचा अभ्यास करत जायचं. कुठला शब्द वापरला आहे माऊलींनी याचा अभ्यास करायला जायचं. यामध्ये निराशी शब्द आलेला आहे बघा या ओवीमध्ये. म्हणजे आशा कुठली धरू नकोस कर्माच्या बाबतीमध्ये, तू काय विचार करू नकोस, कर्माचा अभिमान धरू नकोस, तो आशारहित हो. तुझी कुठली इच्छा राहता कामा नये, कारण अशामुळेच आशाबद्ध शब्द आलायच पुढं श्लोकामध्ये आलाय की जे आशाबद्ध असतात, आशेनं बांधलेले असतात ना, ते अडकून राहिलेले असतात, गुंतून राहिलेले असतात. म्हणजे तुला जर सुटायचं असेल त्यातून तर तू निराशी हो. अनेक संस्कृतमध्ये श्लोक आहे बघा, मला तो आठवत नाही पण सुंदर श्लोक आहे. आपल्याला कोणतरी आठवत असेल, तो आठवला तर आठवून तुमचं तुम्ही त्याच्यावरती चिंतन करा. मुख्य त्याचा अर्थ असा आहे बघा, आशेनं बांधलेला जो जीव आहे, माणसं आहेत बांधलेली आहेत बरं का, आशेच्या दुरीनं बांधलेली माणसं धावाधाव पळत असतात, मुलकात सगळ्या पळत असतात, जगभर धावत असतात, पाय बांधलेले. ज्यांचे पाय आशेनं बांधलेले आहेत अशी माणसं धावत असतात, आणि जे मुक्त असतात ती एका जागी पंगुवत होऊन पडलेले असतात. किती सुंदर श्लोक आहे बघा. मुक्त असतात ती धावतच नाहीत, त्यांचे पाय बांधलेले नाहीत पण ती पळतच नाहीत. पण ज्यांचे पाय आशेनं बांधलेले आहेत ती मात्र रात्रंदिवस, आम्ही तुम्ही आता आमचंच उदाहरण घेऊया ना, आशाबद्ध आपण आहोत, कशासाठी धावतोय काय समजतच नाही, कुठली तरी एक आशा पकडलेली असते. पण निराशीर कधी व्हायचं, शब्द वापरला निराशीर, तू निराशीर हो, इच्छारहित हो. आता इच्छारहित व्हायचं असेल तर या कर्मबंधनातून जे कर्माभिमान निर्माण होतो, कर्तृत्वाचा अभिमान होतो, त्या अभिमानातून तुला बाहेर पडावं लागेल. म्हणून इच्छेचंच मरण घडावं लागेल, इच्छा मरावी लागतील. त्या मोठी लोक जी तत्ववेत्ते पुरुष जे आपण बघतो ना, त्यांच्या इच्छा फार कमी असतात, म्हणून ते सुखी जीवन जगत असतात. आपल्या इच्छा खूप असतात, असंच पाहिजे तसंच पाहिजे, आणि ते होतच नाही. आणि होत नसल्यामुळं आपण रडतो, आणि ते काय पाहिजे नको असं काय म्हणतच नाही, नकोही म्हणत नाही आणि पाहिजेही म्हणत नाही. त्यामुळे जे घडतंय ते गप्प बसतात. त्यावेळी ते गप्प बसतात म्हणजे त्या आनंदात असतात. त्यांना काय वाटत नाही की असं व्हायला पाहिजे होतं, कारण कल्पनाच केलेली होती कुठल्या फळाची. त्यांनी ती कल्पना फळाची केलेली असते आपण, आणि म्हणून आपल्याला कर्माचं बंधन पडत असतं. इथे कुठलीच निराशा शब्द आहे, इच्छेचं मरण आहे. आणि इच्छा मरणी म्हणजे कसा असायला पाहिजे, गोंधळकर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे बघा. ज्याने आपली इच्छा भगवंताच्या इच्छेत विलीन करून टाकलेली असते, असा माणूस जो आहे त्याला इच्छा मरणी म्हणायचं. गोंधळकर महाराजांची व्याख्या आहे बरं का. आता भगवंताच्या इच्छेत आपली इच्छा विलीन करावं म्हणजे काय, जे होतंय माझ्या आयुष्यामध्ये घडतंय ते भगवंताच्या इच्छेनं घडतंय असं म्हणून स्वस्थ राहावे.
साचा ठेविले अनंते तैसीचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. हे जे वर्णन तुकोबा करतात तसंच गोंदवलेकर महाराज म्हणतात आपली इच्छा भगवंताच्या इच्छेमध्ये विलीन करावी. माझी स्वतंत्र इच्छा ठेवली ना तर ती इच्छा फलद्रूप होईल याची खात्री नसते. कारण सगळ्यांच्या इच्छा देव पुऱ्या करू शकत नाही. अवघड आहे देवाला. कशा इच्छा पूर्ण करील सांगा बघू. मी म्हणतोय शेजारी माझ्यासारखा त्रास देतोय मरावा, पण तो शेजारीही म्हणतोय तो मला त्रास देतोय तो मरावा. आता देवाला काय करायला पाहिजे? दोघांनी मारायला पाहिजेत. देव असं करेल का? नाही करणार. तुझी इच्छा पूर्ण केली नाही. संत म्हणतात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही ही देवाची कृपा समज. खरं आहे हे वाक्य. जर खऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या असत्या ना काय जगण्याचा अर्थ नाही. मरावं असं कधी कधी म्हणतोय ना आपण आणि मेलोच तर देव म्हणेल तथास तू मर. आता नाही मरत आपण कारण देव कृपाळू आहे. अरे तू मरतोस का? जग अजून तुझं प्रारब्ध शिल्लक आहे. तुला लगेच मी मारणार नाही. अजून तुझी जरी भली इच्छा झाली असली तर तुझी इच्छा उपयोगाची नाही. माझ्या इच्छेला प्राधान्य देतो. माझी इच्छा श्रेष्ठ मान. देवाची इच्छा सगळ्यात श्रेष्ठ आहे. देव करेल तसं राहणं, देवाच्या मताप्रमाणे जगणं हा मोठा भक्तियोग. ह्याला अर्पण भक्ती म्हणायचं, ह्याला अभिमान सोडणं म्हणायचं, ह्याला नम्र होणं म्हणायचं. पण एवढी शरणागत आपल्याकडे येते का बघायला पाहिजे की देवाच्या इच्छेमध्ये माझ्या इच्छा विलीन करून टाकायच्या किंवा इच्छाच करायची नाही. जे घडतंय ते भगवंताच्या इच्छेनं घडतं. त्यामुळे माझी इच्छा स्वतंत्र राहिली कुठं सांगा? जरी इच्छा नसेल तर मी निराशी झालो का नाही? जसं गीता सांगते तसं झालं की निराशी झालो. मला काय प्राप्त करायचं राहिलेलं आहे? काहीच नाही. कारण प्राप्त करायची इच्छाच नाही म्हणजे काय प्राप्त करायचं आहे? का जात नाही? विमान प्रवास जरा आयुष्यामध्ये करा. अहो तो मजा लुटा, पैसे साठवून काय करायचं? पण ह्याच्याकडे पैसे पण आहेत ते म्हणतात मला इच्छाच नाही विमान प्रवासाची. मी असा फिरतोय आनंदाच्या डोहामध्ये की त्या विमानाच्या वरचं विमान आहे त्यात मी फिरत असो, विहार करतोय. कशाला मी विमानात बसू? विमान ही खालची इच्छा आहे असा तो समजतो. पण जनरली बोलणारी माणसं बोलत असतात. हे नेहमीच उदाहरण आहे बरं का. अहो रिटायर जरासा पैसे साठवून तरी काय करताय? शेवटी पोराशी देऊन जायचं आहे, जरा फिरून या जावा. फिरून या म्हणजे काय त्रास करा? त्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचत बसतो ना असं म्हणा ना. शांतपणे ध्यान करत बसा, नाम करत बसा. फिरायला जावं म्हणजे काय करायला? काय करायला फिरायला जावा? नाही तुमच्याकडे पैसे आहेत. अरे पैसे आहेत म्हणून आणि डबल त्रास करून घेऊया. दुसरा त्रास म्हणायचा की ज्याचा उपयोग काय होत नाही असं हिंडत राहायचं. इकडं हिंड तिकडं हिंड. इथं काहीतरी मिळेल, तिथं काहीतरी शांती मिळेल. कुठेही शांती नाही. शांती आत मनामध्ये आहे, त्याचा शोधच नाही. शांत बसायला पाहिजे ना तर शांती मिळेल. हे धावतोय. का धावालास? तर विश्रांतीसाठी म्हणतात लोक. का धावतोस? विश्रांतीसाठी. अरे मग खाली बस ना. खाली बसलास तर तुला विश्रांती मिळेल. नाही तर धावतोय म्हणून मी म्हणे विश्रांती घेणार आहे. पोहतोय म्हणा मी विश्रांतीसाठी. एक मुलगा उन्हामध्ये बसलाय, व्यायाम करणार, उघडा बंब बसलाय. बाबा बाहेरून आले, मे महिन्याचा तडाखा उन्हाचा. आणि मी म्हटलं पोरग्याला बाप म्हणतो का रे उन्हामध्ये बसलास? तर म्हटलं आत्ताच व्यायाम केला आणि घाम वाळवायला लागलोय. अरे उन्हात कसला घाम वाळवला रे? सावलीत तरी बस. गंमत कशी आहे बघा. आम्ही तसंच म्हणालोय. काय करायला एवढा प्रपंच? सुखासाठी करायलोय. सुखासाठी प्रपंच ही गंमत आहे, विडंबन आहे. सुखासाठी प्रपंचाचा मनातून त्याग करायला लागतो, आसक्ती सोडायला लागते, तरच सुखाची प्राप्ती होते. आपण धावाधाव सुखासाठी जर प्रापंचिक सुखासाठी जर करत असू, प्रापंचिक खरी धावाधाव इथं करायला पाहिजे. आणि ही धावाधाव जेव्हा चालू होईल ना त्यावेळी ही धावाधाव आपोआप थांबते. तुकाराम महाराज म्हणतात ना, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या. आता माझी तृष्णा शांत झाली. हे पाहिजे ते पाहिजे असं काय वाटत नाही. त्यामुळे पळायचं कुठं? मग आता जिथं बसलो ना ठाईचं बैसुनी करा एकचित्त. आवडे आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. बसाळ गप्पना बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत पार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. बसून ते फळ प्राप्त होत असतं पण बसून मिळत नाही अशी एक जुनी कल्पना आहे ना, परंपरागत कल्पना. त्या कल्पनेला आपण इतकं पकडून बसलोय. अहो बसून काय मिळणार आहे काय? आता बसून काय मिळणार नाही, पण चालत राहा. पण आतली चित्तवृत्ती मात्र शांत ठेवा. चालत राहायला पाहिजे. उदरनिर्वाहासाठी काम करावं लागतं म्हणून काम करायचं आहे. पण आतली धावाधाव थांबवता आली पाहिजे ना. खरी धावाधाव आत आहे ती थांबवायची आहे. बाहेरची धावाधाव थांबवायची काही गरजच नाही. पहा, बघा, चाखा, सगळ्याला स्पर्श करा, सगळ्या विषयांचा भोग घ्या, गरजेचं आहे. झोप घ्या,
सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण हे करत असताना आत आपण शांत असतो का? म्हणून काय करावं, आपली इच्छा भगवंताच्या इच्छेमध्ये विलीन करून टाकावी असं वर्णन केलेलं आहे. कारण देहबुद्धी गेली आपली की सगळ्या इच्छा संपतात ना. मुळात देहबुद्धीच कारण आहे. म्हणून देहबुद्धी गेली त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात ना, आपले मरण पाहिले म्या डोळा. कसलं मरण पाहिलं? इच्छेचं मरण. बरं काय, मी मेलो म्हणजे कोण मेलं? ते जिवंत असताना म्हणतात मी मेलो. मेलो म्हणजे इच्छा मेली. इच्छा मेली म्हणजे जीवपणा गेला. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. तात्काळ जीवपणा गेला. कारण तत्वम असे असं म्हटल्या बरोबर काना वचनाची या भेटे तात्काळ त्याला बोध होतो. पण केव्हा? इच्छा मरते तेव्हा. इच्छा मरणं म्हणजे काय? जिथं राहते त्या जीवपणाच्या कक्षेमध्ये, जीवपणाच्या कोशात इच्छा राहते. वासना ज्याला आपण म्हणतो. फार सोपे शब्द आपण वापरायला लागलोय बरं का. शास्त्रातला एकही शब्द वापरला नाही. तो चिदाभास असतो, त्या चिदा असलं काही बोलत नाही बरं काय. आणि बोलायला नको. त्याच्यापेक्षा म्हणायचं तो जीवाची एक कक्ष आहे, कोश आहे, त्याच्यात इच्छा राहते. आपण शास्त्रीय भाषेत त्याला वासना म्हणतो. ती बुद्धीच्या ठिकाणी असते. बुद्धी हे फक्त प्रतिबिंबच आहे. बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, आत्म्याचं प्रतिबिंब बुद्धीत पडतं, त्याला आपण जीव म्हणतो. त्या जीवातच ही वासना राहते म्हणजे बुद्धीत राहते असंच वेदांत शास्त्र सांगते. लांबड लावायचे नाही. माझ्या आतमध्ये इच्छा आहेत बघा, त्याला वासना म्हणतात. शास्त्र काय म्हणते ते करू दे, मला हे संपवायचं आहे. त्याला असं वासनेचा क्षय वगैरे करा, अमुक करा, मला काही कळतच नाही हो. त्याच्यापेक्षा म्हणा ना इच्छा संपवा, कमी करत आणा. संपवा म्हणण्यापेक्षा कमी करत आणा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते नको, हे नको, सगळं बंद करत आणायचं हळूहळू हळूहळू. आणि एकाच ठिकाणी आपण स्थिर होतो. मग आणि स्थिर झालं की मग आपले मरण पाहिले म्या डोळा. मी मेलो हे पाहिलं मी. किती गंमत असेल. मलाच बघायला जर मिळत असेल माझा मृत्यू, आनंदही आहे ना. कळेल तरी कोण कोण रडतात माझ्या भोवती आणि कोण कोण कासावी झाल्यात माझ्यासाठी. आणि खरंच कुणाला आनंद झाला मी गेलो याचा हे कळायला लागेल. खरंच संसार सोडला ना म्हणजे जीवनमुक्ताची अवस्था आहे बघा. संसार सोडला की नातलगाला फार आनंद होतोय. आता कुठला भाऊ म्हणतोय आता कुठलं शेताकडे येतोय का? त्याला नकोच आहे का? मग शेत माझं झालं, आनंद झाला की नाही? तसं मेल्यावर सुद्धा बरेच जणांना बरं झालं. आता 50 तोळ्याची वाटणी त्यामुळे त्या म्हातारीमुळे थांबली होती बघा. आता गेली ना बसा वाटण्याला. ती जायची तर मी वाट बघत होतो. गेल्याचा किती आनंद आहे लोकांना. जावं म्हणून जावं, पण जाताना डोळे उघडे ठेवून जावं ना. मरावं कसं? त्याला जीवनमुक्त म्हणतात. डोळे उघडे ठेवून चालता बोलता मरणं याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. ही भोगायला गेली गंमतशीर आहे बघा. आपण तरी मेलोय. माझा देहाचा, माझा इतर संसाराशी, प्रपंचाशी काहीही संबंध उरला नाही. त्यामुळं आता उरलो उपकारापुरता. अशा अवस्थेमध्ये तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे जीवन आहे. अशा अवस्थेमध्ये म्हणून देवाच्या दासबोध काय सांगतोय बघा. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. तुम्हाला कृपाळू देव कसा आहे तुम्हाला बघायचं असेल तर असा बघा. देवाच्या इच्छेने वर्तावे. तुमचं वर्तन कसं असावं? देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन असावं. देव करील ते मानावे, मान्य करून घ्यावं. माझ्या आयुष्यामध्ये आलेला हा प्रसंग आहे. देवाच्या इच्छेनं आला. मी देवाचा भक्त आहे म्हणून माझं कर्तव्य आहे की माझं देवाचं मी भक्त असल्यामुळं मी त्याचं मान्य करणं. आणि हे मान्य केलं की त्याचा कृपाळूपणा आपल्या लक्षात यायला लागतो. म्हणून तू नाथांच्या अभंगामध्ये सुद्धा वर्णन आहे हरिपाठामध्ये. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. आवडीनं भावे हरिनाम घेशी. 3 नंबरचा का 4 नंबरचा अभंग आहे बघा नाथांच्या हरिपाठामधला. आवडीनं भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणता आहे. जैशी स्थिती आहे तैशापुरीला आहे, कौतुक तो पाय संचिताचे. तुका म्हणे आहे नाथ काय न जन का जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. असा अभंग आहे तो. फार सुंदर आहे, चिंतन करण्यासारखा आहे. सारखा म्हणावा, चिंतनात घ्यावा, गुणगुणावा, तसंच वागावं. हे कसं करावं? कौतुक तो पाहे संचिताचे. संचिताचं कौतुक पाहायला लांब उभं राहावं लागतंय. आपण त्यातच मिक्स घालोय आणि काय समजेल आपल्याला त्याची गंमत काय असते ती समजतच नाही. बाहेर येऊन बघायला पाहिजे. लाटा कशा उसळतात समुद्राच्या. लाटेतच बुडलो ना आपण, गुदमरायला हवे. तसा प्रपंच गुदमरायला होतोय. आपण त्यातच मिक्स झालोय ना, त्याच्याशी खेळायला लागलोय. जरा बाजूला होऊन आणि खेळ बघ. तुला लक्षात येईल की तू भगवंताच्या आसपास आहेस आणि खेळ समोर चाललाय, त्याची मजा लुटशील तू. म्हणजे तुझीच मजा, तूच खेळत्याला तुला दिसायला लागेल. तिथं तू खेळत आहेस, तू भांडत आहेस, तू रुसत आहेस, इथून बघ.
रुसणार असलास तर, पण रुसण्याचं मार्ग मानू नको. हिथून बघ तू रुसायला लागलास कसा, हिथून बघ तू रडायला लागलास कसा, तुझ्या दुखण्याबद्दल कसा किलवानाने कळवळायला लागलास, कणायला लागलास, हिथून बघ. म्हणजे काय कर, शरीरातून बाहेर ये आणि बाजूला आहे. हे सांगणारे संतांचं वर काय थोडंसं सोप्या भाषेत आपण आणलंय, म्हणून आपण चालली चर्चा ही. बाहेर यायला लागते त्यातून, त्याशिवाय दुःख जे खरं सुख आहे ते कळत नाही. दुःखी कोण राहते त्याला राहू द्यावं ना. म्हणजे माझं शरीर दुःखी राहतं, राहू दे, मी बाहेर येणार आहे आणि मी बघणार आहे तो कसा वळवळतोय तिकडे, कसा काय काय संसार करतो ते मी बघणार आहे, नोकरी कसा करतो ते मी बाहेरून बघणार आहे. काहीही त्रास होत नाही त्याच्यात, तो निवांत असतो. आणि म्हणून म्हणलेला आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जानत आहे. अजून आपण चिंतन करायला आलोय. 187 नंबरचे ओवीचं चिंतन सुरू आहे. थोडासा वेळ लागतोय, पण आपल्याला ओवीच्या द्वारे, ज्ञानेश्वरीच्या द्वारे शास्त्र परमार्थ समजावून घ्यायचा आहे. बाकी त्याचं कारण पुढे जाऊन काय गंमत आहे अशातले काय भाग नाही आहे. कारण पुढे प्रत्येक ओव्या रिपिटेशन्स आहे. म्हटलेत ना, दुसरा अध्याय संपला की गीता संपली, ज्ञानेश्वरी संपली. ज्याला दुसरा अध्याय समजला त्यानं समजला आणि अंगीकारला, त्याची सत्यासाठी संपलेलं असतं. मग आमच्यासाठी शिल्लक असते, कारण आपण पारायण करतो, वाचतो, म्हणून आम्हाला अजून चिंतन आमचं संपायचं आहे. पण पुन्हा पुन्हा ते चिंतनात येतं, तेच परत 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 चिंतनात आपण अजून घ्यायला पाहिजे. सारखं तत्कथनम तत्वचनम शब्द वापरलेले आहेत, ते त्याचाच विचार इथं केला पाहिजे. 187 नंबरची ओवी आपण पाहिलेली आहे. वेळ पण संपून 1-2-3 मिनिटांनी पुढे गेलेल्या आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.